मंडळी आत्ता आपण गोव्यामध्ये फिरत आहोत आणि गोव्यातल्या एका सुंदर अशा प्राचीन मंदिराला आज आपण भेट द्यायला आलो. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतात हा खूप सुंदर असा जंगलाचा भाग आहे, खूप निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग आहे. आणि माझ्या पाठीमागे तांबडी सुरळा या गावातील महादेवाचं मंदिर आहे, जे की 1200 ते 1300 वर्ष जुनं मंदिर आहे. तर ते मंदिर आज आपण पाहायला आलेलं आहे. तर मंडळी या ठिकाणी वाहत असलेला जो काही नदीचा भाग म्हणा किंवा ओढा म्हणा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तर अशा या सुंदर जंगलामध्ये तांबडी सुरळाचं मंदिर आहे, तर ते आज आपण पाहूयात. चला मंडळी, गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते फक्त निळेशार समुद्र किनारे, रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या. पण याच गोव्याच्या निसर्गाच्या कुशीत एक असं गुपित दडलंय ज्याने हजारो वर्षाचा इतिहास आपल्या छातीवर झेलला आहे. भगवान शिवाचं एक असं मंदिर जे गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर मानलं जातं. 16व्या शतकात जेव्हा गोव्यात धर्मद्वेष्ट पोर्तुगीजांचं राज्य आलं तेव्हा त्यांनी अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. पण हे एकच मंदिर पोर्तुगीजांच्या तावडीतून कसं सुटलं, त्याचं रहस्य दडलं आहे याच्या भौगोलिक स्थानात. हे मंदिर भगवान महावीर अभयारण्याच्या घनदाट जंगलात आणि डोंगरदऱ्याच्या आड दडलेलं होतं. पोर्तुगीजांची नजर या दुर्गम भागापर्यंत पोहोचूच शकली नाही आणि म्हणूनच गोव्याचा हा ऐतिहासिक ठेवा आजही सुरक्षित आहे. भारतातील ऐतिहासिक ठेवा नष्ट करण्यामध्ये मुघलांसोबत पोर्तुगीजांचंही नाव घेतलं जातं. महादेवाला अर्पण केलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख असून स्थानिक लोकांच्या मतानुसार सूर्याची पहिली किरणे याच पिंडीवरती पडतात. सर्वात समोरच्या बाजूला मंदिराचा मुखमंडप आहे. पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तीनही बाजूंनी मंदिरात येण्यासाठी प्रवेशद्वारे तयार केली आहेत. 10 खांबांनी हा मुखमंडपाचा भार अतिशय उत्तमरित्या तोलून धरलेला दिसतो. या खांबाच्या मधल्या भागावरती पाना फुलांचे सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. इथल्या छताची रचना उतरत्या कौलाच्या रचनेसारखी केलेली आहे. कदाचित या भागामध्ये पडणारा प्रचंड पाऊस हे अशा पद्धतीच्या रचने पाठीमागचे कारण असावे. या मुखमंडपाच्या मध्यभागी जे 4 खांब आहेत त्याचे स्तंभशीर्ष म्हणजेच सर्वात वरचा भाग हा मकर तोरण, व्याल आणि कीर्तिमुख यांनी सजवलेला आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर ब्रह्मदेव, भैरव, नटराज, उमासहित शिव, विष्णू, शिवपार्वती अशी उत्तम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचे एकंदरीत स्थापत्य आणि मूर्ती यांचा अभ्यास केल्यावर कदंब शैलीतल्या या मंदिरावर थोडाफार चालुक्य शैलीचाही प्रभाव असल्याचे आपल्याला जाणवते. आकाराने तसे छोटे असलेले हे मंदिर गोव्याच्या धार्मिक आणि राजकीय इतिहासामध्ये मात्र खूप मोठे स्थान निर्माण करून उभे आहे. तांबडी सुरळा येथील महादेव मंदिराबरोबरच गोव्यामध्ये अरवली इथल्या लेणी, उजगलीमल गावातील कातळ शिल्पे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेले सप्तकोटेश्वर मंदिर, पणजीमधले राज्य सरकारचे संग्रहालय अशा अनेक आकर्षक आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला गोव्यामध्ये दिसतात. प्राचीन गोवा, भोज, कोकणातले मौर्य, बदामीचे चालुक्य, शिलाहार आणि कदंब या विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होते. विशेषतः कदंब राजघराण्याने येथे अनेक भव्य मंदिरांची निर्मिती केली. इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकापासून ते अगदी इसवी सनाच्या 14व्या शतकापर्यंत एवढा प्रचंड काळ कदंबांचे अस्तित्व इतिहासाच्या काळपडद्यावरती होते. पण समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे त्यांच्या सुद्धा अस्तित्वाचे महत्त्व या काळात कमी जास्त होत राहिले. कदंब राजवटीचा भरभराटीचा काळ म्हणजे 10वे ते 14वे शतक. कदंब राजांनी या काळामध्ये अनेक सुंदर मंदिरांची निर्मिती केली. इसवी सन 1372 पासून ते अगदी 16व्या-17व्या शतकापर्यंत उत्तरेतील मुस्लिम आक्रमक आणि परदेशातून आलेले पोर्तुगीज आक्रमक यांनी गोव्याच्या भूमीतील 566 मंदिरे उद्ध्वस्त केली. यातलेच एक शिल्लक राहिलेले अतिशय सुंदर असे मंदिर म्हणजे तांबडी सुरळा महादेव मंदिर. गोवा आज प्रसिद्ध समुद्रकिनारे, सुशोभित चर्च आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. परंतु गोव्याचा इतिहास केवळ पोर्तुगीज काळापुरता सीमित नाही, तर हजारो वर्ष प्राचीन आहे. गोव्याचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही देखील आढळतो.
महाभारतात गोव्याचा उल्लेख गोपराष्ट्र किंवा गोमिंतक नावाने केलेला आहे. स्कंद पुराण आणि हरिवंश पुराण त्याचबरोबर महाभारताच्या भीष्म पर्वात देखील या प्रदेशाचा उल्लेख असून गोमंतक म्हणजे गोमाता वसते ज्या भूमीवर असा अर्थ दिला जातो. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी आणि प्लिनीच्या ग्रंथामध्येही गोव्याचा उल्लेख एक महत्त्वाचे बंदर म्हणून झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की गोव्याची संस्कृती आणि व्यापार प्रथा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. अनेक कथांमध्ये परशुरामाचा आणि गोव्याच्या निर्मितीचा देखील जवळचा संबंध सांगितला आहे. गोव्यातील मोठमोठाले समुद्रकिनारे, अनंत छोटी मोठी हॉटेल्स आणि इतर अनेक चालणाऱ्या गोष्टी यांच्या पलीकडचा हा सुसंस्कृत आणि हिंदू धर्माची नाळ जोडून ठेवलेला गोवा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवा असा आहे. तर मंडळी, आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिलेली असेल आणि आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मंडळी, सुंदर अशा पद्धतीने आपलं तांबडे सुरळा या महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर या ठिकाणी थोडंसं लिमिटेशन आहे मंदिराच्या भागामध्ये शूट करण्यासाठी. तर मी आतला भाग मी काही दाखवू नाही शकलो कारण त्या ठिकाणी शूट करायला बंदी आहे, पण बाहेरच्या भागामध्ये तुम्ही शूट करू शकता, फोटोज काढू शकता. सो फोटो आणि शूट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी भरपूर सारी भक्त मंडळी दर्शनासाठी येतात. तर त्यांना अडथळा होऊ नये आणि त्यांच्या दर्शनामध्ये व्यत्यय येणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या. तर चला मंडळी, भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.